गुड इव्हनिंग सर्वांना. कसे आहात सर्वजण? आज चला तुम्हाला मी घरगुती भेल बनवणं शिकतो शॉर्टकटमध्ये. नाही चटणीची गरज, नाही लिंबाच्या नाही गुळाची चटणी, गुळाची व खजुराची चटणीची गरज नाही, व नाही चटणीची गरज, नाही कुठल्या वल्या मसाल्याची गरज. तुम्हाला शॉर्टकटमध्ये आज भेल बनवायला शिकवतो. हे बघा, हे साहित्य आहे. भाजलेले शेंगदाणे ते मी साफ करून घेतो. आता लिंबू, खजूर, मिरची पावडर, गरम मसाला, साखर आणि हे धनापूड आहे आणि गरम मसाला आहे. तर मी त्याच्यामध्ये थोडा थोडा टाकतो. हा गरम मसाला इंडियावरनं आणलेला चाट मसालासारखा आहे. थोडासा टाकतो. थोडीशी धना पावडर टाकतो. थोडीशी मिरची पावडर टाकतो. मिरची पावडर तुम्हाला तिखट नसेल तर मिरच्या घेणार आहात ना, तर मिरच्या टाकू शकता तुम्ही. आता हे मी खजूर टाकतो. खजूर तुम्ही जास्त पण घेऊ शकता, कारण ही खजुराची चटणी आपण टाकणार नाही ना. आणि हे कच्चे शेंगदाणे ते मी ओव्हनमध्ये भाजून घेतले. हा बघा ओव्हन आहे, ह्याच्यामध्ये मी भाजून घेतले 1.5 मिनटं. जर अर्ध्या मिनटाला ओव्हन उघडायचा आणि हलवायचे ना तर ते करपतात. तर मी साखर टाकणार आहे. साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता, चवीसाठी टाकायचे असतं. लिंबू पिळणार आहे. आता मी व्हिडिओ थांबवतो. मला कांदा कापायचा आहे आणि शेंगदाणे साफ करायचे आहेत. आता ह्याच्यामध्ये मी कांदा आणि शेंगदाणे टाकलेले आहेत आणि ऑलरेडी त्याच्यामध्ये त्या कुरमुऱ्यांमध्ये शेव होती. जर वेगळे कुरमुरे टाकले, साधे कुरमुरे घेतले तर शेव टाकायला लागेल. आणि मीठ टाकायची गरज नाही, कारण तो पाकिट आपल्या इंडियन दुकानामध्ये मिळतं शेव आणि कुरमुऱ्याचं, त्यात मीठ खूप आहे. त्याच्यामुळे मीठ आता मी टाकत नाही. आणि ही बघा आपली भेल तयार झाली. माझ्याकडं मी व्हिडिओ थांबवलेला, त्याच्यामुळे मी हलवून घेतलं ते सर्व मिश्रण आणि ही अशी आपली भेल तयार झाली. बघा किती छान. या खायला तुम्ही घरी करून बघा. ही तुम्हाला अशी वाटेल की तुम्ही मुंबईमधली भेल खाता, मुंबई किंवा आपल्या गावच्या साईडची. एकदम चविष्ट लागते. हे बघा मी आता खाऊन दाखवतो. अरे वा, खूप छान, एकदम मुंबईसारखी लागते. खजूर तुम्ही 2-3 जास्त घेऊ शकता. चला, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि अशी भेल नक्की करून बघा घरी. माझ्याकडे टमाटा नव्हता, सॉरी हा. मी टमाटा टाकला, टमाटा पण टाकावा लागतो, पण तरी पण छान झालेली आहे. ओके, गुड नाईट सर्वांना.